शकता छानपैकी पास्ता झालेला आपला. बघून तोंडाला पाणी सुटलं आहे. आणि फर्स्ट टाइम बनवलं आहे आणि छानपैकी झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. सर्वांचं स्वागत आहे कल्पेश आणि ब्लॉग या चॅनलवरती. तर आता आपण बनवणार आहोत रेसिपी. बरेच दिवस झाले आपण रेसिपी बनवली नाही आणि मला लागली भूक. तर आपण काहीतरी नाश्ता पास्ता बनवूया पटापट आणि थोडंसं बनवणार पास्ता बनवूया. आता मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल टाकून घेतले. तेल टाकल्यापर्यंत आपण कांदा टोमॅटो आणि मिरची गाजर कापून घेतले. बघू शकता तुम्ही. तर आता आपण सुरुवात करूया. तेल टाकले. तेल आपण गरम झालेलं बघूया. गरम झालेलं नाही आहे. गरम झालं तर आपण तेलामध्ये टाकून परतून घेऊया. टाकली पण नाही खूप पण लागले. बघू शकता तेल तापलेले आहे. त्याच्यामध्ये आपण मिरची अद्रक कांदा लसूण टाकून घेऊया. सर्व मटेरियल्स परतून घेऊया. गॅस मीडियम ठेवूया. सर्व मटेरियल परतून घेऊया. बघू शकता. तर कांदा हा लाल होता आपल्याला परतायचा आहे. छानपैकी कांदा झालेला आहे. पास्तासाठी लागणारे साहित्य आपण कांदा मिरची लसूण टॅमॅटो गाजर भरपूर काही याच्यामध्ये ॲड करतो. पण आपल्याकडे जे असतील ते साहित्य आपण टाकू शकतो आणि झटपट नाश्ता बनवू शकतो. माझ्याकडे एवढं साहित्य तेवढं मी पूर्ण वापरते. तुम्हाला दिसणार त्या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यामध्ये टाकून घेऊया गाजर परतून घ्यायचे. बघू शकता तुम्ही. आणि कसं पास्ता मला जास्त वेळ नाही घेत. कारण पास्ता मला स्टार्टिंग आपल्याला बॉईल करून घ्यायचा आहे. बॉईल ऑलरेडी मी करून घेतलेली आहे. त्याची मला दाखवेलच मी. पूर्ण मीडियम याच्यामध्ये पूर्ण बॉईल करायचं नाही पास्ता. नॉर्मल थोडा कच्चा ठेवायचा. कारण पण आपण तेलावर त्याला परतवणार आहोत. त्याच्यामुळे नॉर्मली 75% शिजवायचा आहे पास्ता. फर्स्ट टाइम बनवतो मी. मीठ टाकून घ्यायचं चम्मच. कारण मीठ टाकल्याने जे आपले साहित्य शिजण्यास भरपूर मदत होते. त्यामुळे मीठ पण टाकून घ्या. नंतर हळद मसाला मसाला जे काय असतील आपले मसाला ते टाकून घेऊ आपण. आता आपण मसाले टाकून घेऊया पास्त्यासाठी लागणार आहे. चला तर मग मसाले टाकून घेऊया.
प्रथमतः लाल तिखट 1 चमच टाकूया, कारण ऑलरेडी त्याच्यामध्ये आपण पहिली मिरची टाकलेली आहे. कोरा मसाला 1 चमच, हळद अर्धा चमच. पूर्ण मिक्स करून घेऊया आपण. छानपैकी मसाला असतो तो ॲड करणार आहे. तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ॲड करू शकता, नाही केलं तर चालेल, तर ऑप्शनमध्ये ठेवू शकता. तर मी टॅमॅटो सॉस याच्यामध्ये ॲड करणार आहे थोडासा, तर थोडी वेगळी टेस्ट येणार आहे खायला, आणि खायला पण भारी लागते. पास्ता बघू शकता आपला पूर्ण बॉईल करून मी एक प्लेटमध्ये पूर्ण ड्राय करून घेतलेला आहे. आणि सॉस आपण पहिला मिक्स करून घेऊया पास्ता. छानपैकी मसाले हे आपले रेडी झालेले आहे, आणि त्यामध्ये पास्ता टाकून घेऊ आपण. छानपैकी आता मिक्स करून घेऊ आपण. बघू शकता पास्ता पण आपला परफेक्ट बॉईल झालेला आहे. पूर्ण एकदम मसाला लागला की पूर्ण एकदम पास्ता आपला रेडी होऊन जाईल. आणि त्याच्यानंतर आपण थोडासा टोमॅटो सॉस याच्यावर टाकूया आणि मिक्स करून घ्या, आणि आपला पास्ता रेडी होऊन जाईल. बघू शकता छानपैकी झालेला आहे, सुगंध भारी सुटलेला आहे. छान प्रकारे आपला मसाला पास्त्याला लावून आणि मिक्स करून झालेला आहे. तर आपण याच्यामध्ये टॅमॅटो सॉस ॲड करूया. तर ते टाकून घेऊ आता. टॅमॅटो सॉस टाकून झालेला आहे, तर आपण मिक्स करून घेऊया. गॅस मिडियमच ठेवायचा आहे, कारण ऑलरेडी पास्ता आपण शिजवलेला आहे. बघू शकता छानपैकी आता टॅमॅटो सॉस टाकल्यावर एकदम पूर्ण पास्ता लूज पण झालेला आहे, आणि छानपैकी मिक्स झालेला आहे. स्मेल भारी आहे, छान येतोय. तुम्ही पण नक्की करून बघा. व्हिडिओ आवडले असेल लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कल्पेश आणि सायली रेसिपीज अँड ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर नक्की या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय. तर बघू शकता छानपैकी पास्ता झालेला आपला. बघून तोंडाला पाणी सुटलं आहे, आणि फर्स्ट टाइम बनवलं आहे आणि छानपैकी झालेलं आहे. बघू शकता तुम्ही.